भोंदूबाबा अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, व्हीसीद्वारे खरातची सुनावणी. भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत कांदा खरेदी विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती. संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. अशोक खरातकडनं अंधश्रद्धेच्या नावाखाली जमीन हडपल्याचा प्रकार, मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन 4 लाखात घेतल्याचा मिरगावच्या माळी कुटुंबाचा आरोप. पुण्यातील खेडमध्ये आणखी एक भोंदूबाबा, अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण, पीडित महिलेची पोलिसात तक्रार. माढ्यातील अंजनगाव खेलोबाद पुन्हा तणाव, धनगर समाजाकडून रास्ता रोको, धनगर मराठा समाजाचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांनी मराठा समाजाच्या लोकांना पांगवलं. दिल्लीत शिवसेनेची डिनर डिप्लोमसी, प्रतापराव जाधवांच्या डिनरला ठाकरेंचे नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित. ऑपरेशन टायगरची चर्चा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकट्या दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती. मोदी शहांसोबत बैठक नाही, सुनेत्रा पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन होईल, शिवसेना खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. विलिनीकरणाशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचं मत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सभापती बिनविरोध, सर्व सभापती भाजप राष्ट्रवादीचे होणार. शिवसेना युबीटीच्या डोणगावकरांनी अर्ज भरला नाही. गोकुळ दूध संघाची होणार चौकशी, गोकुळची मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात. मतदार यादीतील तब्बल 1108 संस्थांवर आक्षेप. आणि हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीत गोटा उचलण्याची स्पर्धा, 125 किलोचा दगडी गोटा उचलण्यासाठी तरुणांची चढाओढ.